तुम्हाला खोटं वाटेल, पण तुमचे पास्ट ट्रॉमाज न्यू रिलेशनशिप मध्ये ट्रस्ट इश्यूज निर्माण करतात. जेव्हा एखाद्या जुन्या नात्यात तुमचा विश्वासघात होतो किंवा तुम्हाला मानसिक त्रास दिला जातो, तेव्हा त्या जखमा भरून निघायला वेळ लागतो. पण प्रॉब्लेम तेव्हा येतो जेव्हा तुम्ही त्या जुन्या जखमा घेऊन नवीन नात्यात प्रवेश करता. जुन्या ट्रॉमामुळे आपण नवीन व्यक्तीवरही संशय घेऊ लागतो. आपल्याला वाटतं की जसा आधीचा जोडीदार वागला तसंच हा सुद्धा वागेल. आपण समोरच्याच्या प्रत्येक मेसेजेसचा चुकीचा अर्थ लावतो किंवा त्यांच्या छोट्या चुकांमध्ये सुद्धा रेड फ्लॅग शोधू लागतो. स्वतःला हील करण्यासाठी या 3 गोष्टी नक्की लक्षात ठेवा. नंबर 1, व्यक्ती आणि प्रसंग यातला फरक ओळखा. तुमचा भूतकाळ हा तुमच्या वर्तमानाचा भाग नाही. ज्या व्यक्तीने तुम्हाला त्रास दिला ती व्यक्ती वेगळी होती आणि आत्ताची व्यक्ती वेगळी आहे. प्रत्येकाला जुन्या चष्म्यातून बघणं थांबवा, अन्यथा तुम्ही एका चांगल्या माणसाला गमावून बसा. नंबर 2, प्रामाणिक संवाद साधा. तुमच्या जोडीदाराला तुमच्या पास्ट ट्रॉमा बद्दल सांगा. त्यांना कळू द्या की तुम्ही विशिष्ट परिस्थितीत असं का वागता. जेव्हा तुम्ही तुमची भीती व्यक्त करता तेव्हा समोरच्याला तुम्हाला समजून घेण्याची संधी मिळते. नंबर 3, स्वतःच्या सेल्फ वर्थवर काम करा. अनेकदा ट्रॉमामुळे आपल्याला वाटतं की आपण प्रेमाच्या लायकीचे नाही आहोत. स्वतःला इतकं श्रेष्ठ बनवा की तुम्हाला गमावल्याचा पश्चाताप समोरच्याला व्हावा. जेव्हा तुम्ही स्वतःच्या प्रेमात पडता तेव्हा समोरच्याचा ट्रस्ट मिळवणं सोपं जातं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच रिलेशनशिप टिप्ससाठी आपल्या पेजला फॉलो करा.